बोलो का हा प्रथमतः श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व घोडगंगा कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पाठिंबा देणारे सर्व ग्रामस्थ, तालुक्यातून विविध भागातून आलेल्या सर्वांचं घोडगंगा किसान क्रांती लढा स्वाभिमानाचा यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। आता थोडा कडला थांबतो म्हणजे शर्ट कोणी ओढायला नको। आता बोलू का? प्रथमतः सर्व सुधीररावनी ज्या ज्या स्वर्गीय लोकनेत्यांनी आपल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकरता योगदान दिलं त्या सर्वांना विनम्र असं अभिवादन करतो। आणि ज्यांनी संघर्ष कसा करायचा, संघर्षातनं लोकांना न्याय कसा मिळवून द्यायचा ते माझे मार्गदर्शक स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस राजकीय सुरुवात झाली, विद्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। मला सांगायचं एवढं की आता राहुल पाचरणे यांचं भाषण ऐकताना संयमसूचकता कशी असावी या पद्धतीत राहुलचं आता कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आणि प्रदीप दादा आता तुम्ही आवर्जून थोडंसं ऐका जावायचं। प्रथमतः आता जास्त मुद्दे सुधीर भाऊने सांगितले, मुद्द्यावर बोला। आता त्यांनी सगळे हिशोब आकडेवारी सगळी सांगितली, त्या खोलात काय मी जात नाही, मी पण बँकर आहे, मला हे सगळे आकडेवारी सगळ्या गोष्टी माहिती आहे। दादा पाटलांची भूमिका मला वाटतं 12 वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव पाचरणे आणि त्यांनी सांगितलं होतं, तांबे पाटील आपला कारखाना अडचणीत येईल। लोकांनी त्या ठिकाणी दादा पाटलांच्या वाणीनंतर मला वाटतं कंप्लीट 1 तपानंतर आज परिस्थिती ती या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर दादा पाटलांना पुन्हा सांगावं लागलं की आता कारखाना चालू झाला पाहिजे, हा टिकला पाहिजे। याच्यात त्यांचा काही स्वार्थ नाही, त्यांनी एक मोड बांधली। बाबूराव पाचरण्यांची जी सवय होती की सगळ्या पक्षातल्या लोकांना घेऊन समविचारी लोकांच्या हिताचे निर्णय कसे घ्यायचे आणि त्या हिताच्या निर्णयासाठी आपण सगळ्या पक्षातल्या लोकांना आव्हान करून एकत्र करण्याची भूमिका दादा पाटलांनी घेतली। आणि आज या ठिकाणी म्हणतात ते लोक, महेश बापू तुम्ही तर आघाडीचे, तुमचं कसं आहे? मी म्हटलं ते व्यासपीठ वेगळे, इथं आमची काम देणोय, माझा 1000 एक टन ऊस असतो। मग जर बोलायचं झालं तर आता आमसभा झाली, 16 तारखेपर्यंत लिखी प्रश्न द्यायचे होते, 17 तारखेला अहवाल घरी आला। मी फोन केला, आलं म्हणले शिंदेला फोन लावू, शिंदे साहेब एकाच काय अहवाल? हो तो म्हणला मी आता कारखाना तुमचा सोडलाय बापू, मी नाही एमडी। अरे मग म्हणलं एमडी तरी बदलतात किती? कारखान्याच्या चेअरमन आणि माजी चेअरमनांचा कारभार एवढा स्वच्छ आहे की अधिकारी टिकायलाच मार्ग घेत नाही। मग याच्यामध्ये काम करताना सर्व सभासदांची भूमिका मांडायची कशी? गेली 3 टर्म झालं, मी 3 वर्ष झालं प्रश्न विचारला काळे साहेब की सभा तहकूब राष्ट्रगीत चालू, प्रश्न विचारला महेश बापूंनी की सभा तहकूब आणि सगळे विषय मंजूर। अरे काही घरची पेंड आहे का? सभा शास्त्राच्या नियमाप्रमाणे सभा कशी चालावी आता अध्यक्षाच्या नियमाखाली चालली आहे, तरी या आजी आमदाराचं, कारखान्याच्या माजी आमदाराचं लुडबुड चालू आहे ना। पुंडलिकराव, गौतमराव तुम्ही एका बँकेचे संचालक होता, सभाशास्त्राचा नियम सर्वसाधारण सभेचा नियम असतो, परंतु आमच्या बाबाला काय राहवानाच
कारखाना आहेच, जिल्हा परिषद आहेत, बँक आहेत, आता करतो तरी किती? त्या पोराला बी नीट करून द्यायना काम. माझा कामगार इथं देशोधडीला लागलाय, त्याला 2 वर्ष पगार नाही आणि त्यांची टिंगल करतोय. करोनाच्या काळात अडचणीत कामगार सगळे होते. कामगारांना त्या ठिकाणं सणासुदाला तर पैसे दिले पाहिजे का नाही? तुमचा आमचा सण चालतो चांगला, पण कामगारांनी काय घोडं मारले तुझं? कामगारांनी पैसे मागितले, पगार मागितले, हक्काचं मागितलं, तर त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही काय अडचणीत आहे का? किराणाचं पिशव्या पाठवून देऊ का? काय ताते, हा बरोबर आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टी जर कामगारांची अवहेलना एक चेअरमन म्हणून तुम्ही करताय, तालुक्याचा आमदार म्हणून करताय, हे वागणं आमदार बरोबर नाही. समाजामध्ये काम करताना स्वर्गीय ज्या ज्या नेत्यांनी या आपल्या कारखान्याकरता त्यागाची भूमिका घेतली, प्रथमतः तुमच्या सर्व न्हावऱ्याच्या ग्रामस्थांचं आम्ही जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. नाममात्र तुम्ही किंमत जागा दिली, पण ती जागा संस्थेला दिली. मला कळलं 5 एकर. सुधीरराव तुम्ही आकडेवारी, तारीख, हेरिंग सगळं सांगितलं, पण एकदा तुम्हाला गावकऱ्यांनी संस्थेला जागा दिल्यानंतर त्या संस्थेला दुसरी जागा पोटभाडे करून देता येत नाही. हा नियम असतो. हा नियम सुद्धा दाबा. हा कुठला वकील आहे? हा कुठल्या युनिव्हर्सिटीचा वकील? याची डिग्री तपासा एकदा. हा स्वतःला सांगतो BSc ॲग्री आहे. हा कुठलं बेनं वापरतो याच्या वावरात? कुठलं बेनं? 86-032 काय त्याची आहे ते बी वापरत नाही. 419 नाही. अनेक जाती आलेत, त्या जातीचं वापरत नाही. मी म्हणलं ह्याचं बेनं कुठलं वापरतो एकदा शोधच घेऊ. हा प्रत्येक कारखान्याला दादा पाटील हा पैसे आणतोय कुठनं? तुमचं बाग आहे ते, आमचं बाग आहे ते, इथं बसलेलं सगळ्यांचं बाग आहे ते. आबासाहेब हे का बोलतो? बाबराव पाचरण्यांच्या खांद्याला पांढरंग अण्णा असतील, आमचे वडील असतील, कारखान्याला ऊस घालण्याकरता आम्ही सुद्धा लोकांच्या पाया पडत होतो. कोकड्यांना माहिती आहे सगळं. गाड्या अडवायला आम्ही सुद्धा होतो. आम्ही ऊस घातलाय, पैसे हक्काचे मागतो. आमची काय चूक आहे हो? महाराज गेले, महाराजांना स्मरून या ठिकाणी सांगतो, ज्या वेळेस आपली साखर पडायची होती तिथं कॉन्क्रीटी करणारा, त्यावेळेस तिथं वाळू खडी मी सांगितलं, अरविंद तुझ्या पोराला सांग. महाराजांनी सांगितलं, गव्हाणे तुझ्या पोराला सांग वाळू खडी तिथं टाकायला. आज तिथं जे कॉन्क्रीट झालं ना ते मी टाकली होती. मला 2 वर्षांनी बिल दिलं. मग कारखान्याच्या त्यागाची भूमिका एकट्या त्यांनी करून आहे ना. समाजामध्ये काम करताना सर्व धर्म समूहाचा तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा कारखाना काढला. यांचा काय स्वार्थ आहे हो? स्टेजवर बसलेल्यांचा कुणाला नाव ठेवतोय आणि मध्ये म्हटले काय त्याचे बगल बच्चे काय ते इलेक्ट्रॉनिक तुम्ही शब्द वापरलाच होते राव. ते फेसबुक ट्विटर हँडल त्याच्यावर काही कार्यकर्ते बोलतात. गदादे पाटील काय बोलतात? फार कारखाना चालू करून द्यायचा होता, परंतु विरोधकांनी चालू करून नाही दिला. अरे तुझ्या आमदारांनी ढवळाढवळ करून ती मीटिंग उरकली, त्याला विचार ना. आम्हाला काय विचारतो? आम्ही बोलायला लागलो की ती टोळकी बसलेली, ते 2-4 आले ते डोले छोलेवाले. म्हटलं बाजूला हो, नाही ते इथंच गोंधळ होईल. शेतकऱ्यांची मीटिंग आहे. जे त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला विचारल्यावर लोकांनी तुम्हाला राग यायचं कारण नाही. मग दाबण्याचा कुठपर्यंत प्रयत्न करता? अशोकराव जमिनीच्या बाबतीत, अरे मल्लिकार्जुन महाराजांना काय वाटलं असेल, गावकऱ्यांना काय वाटलं असेल? जुन्या जात्यातली कोकडे आहेत, निंबाळकर आहेत, तांबे आहेत, ह्यांना काय वाटलं या जात्यातल्या गावात कदम बिदम सगळ्यांना की जी जमीन ज्या हेतून शेतकऱ्यांच्या हिताकरता कारखाना उभा करता दिली आणि त्याची लयलूट यांनी चालवली, याचा मनमानी कारभार चाललाय. सांगतोय महेश बापू आघाडी. तिथं बोलताना नेत्यांच्या घोषणा दिल्या, बरं वाटलं. अरे म्हणलं शरद पवार बी जिंदाबाद,
राहुल गांधी जिंदाबाद आणि अजितदादा जिंदाबाद, सगळे नेते जिंदाबाद. तू कारखाना कधी चालू करतो ते सांग, बाकीचं कशाला नाट्यवानी बोलतो. एनसीडीसीच्या संदर्भातला प्रश्न विचारताना माझा प्रश्न तांबे पाटील तो होता. दादा पाटील आम्ही त्याला विचारला, सुधीरराव समय सूचकता ठेवून बाबा तू त्या ठिकाणी काय उत्तर, मला म्हणला तुम्हाला इकडे या मी तुम्हाला दाखवतो. ती क्लिप फिरवतोय बघा माझ्या, मी त्याच्याजवळ आलो तो मला भेटायला आला, अरे तू गप्प बैस हा सांगायला आलता. महेश बापू तू गप्प बस. म्हणलं माझ्या प्रश्नाची उत्तर तुमच्या एक तर तुम्ही मला अहवाल दिला नाही, माझे प्रश्न विचारायचे कधी, माझे प्रश्न विचारले तू सभासद खूप करत गेली 3 वर्ष झालं, तू गप्प बैस. म्हटलं मुलगा उत्तर देतोय त्याला देऊ दे, ढवळाढवळ नको करू, त्याचा स्वभावच जात नाही. जे पाहिजे ते मला, हे बोलण्याची वेळ आली. अरे तू रे तू आमच्या खाजगीत बोलतो ना, ज्यांच्याजवळ बोलला तो दादा पाटील, तो बाप्पा ढमढरे, तो सुधिया काळे, रवी काळे, या भाषेत बोलतो ना, तुला त्याच भाषेत सांगतो. आणि तुझे जे बगल बच्चे आहेत ना त्यांना सुद्धा रस्त्यात आडून विचारणार आहे, बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्या दिवशी म्हणत होता ना फेसबुकला फार त्याच्यातले सगळे असे हे करून आलते ते करून आलते, तुम्ही पाहिलं असेल ना. आणि त्याच्या खाली माझ्याशी तो बोलताना क्लिप फिरवतोय. हे कशा करता करतोय नाटक हा नौटंकीबाज सुधीरराव, हे सांगू द्या जरा. अहो शैक्षणिक संस्थेचा विषय सांगायचा अजून नाही. नाही ती आमदारकीचे व्यासपीठ वेगळे, हे कारखान्याचे व्यासपीठ आहे, ते व्यासपीठ अजून बाकी आहे, हे झाकी आहे. ही सगळ्या पक्षांचा विषय. तुमचा आभार मानतो सुधीरराव. मला या ठिकाणं बाबा पाटलांचं आभार मानावं तेवढं थोडं. बाबा पाटील तुम्ही उशीर का, थोडा उशीर झाला तुम्हाला बोलायला, तुम्ही पाहुणे आता आमचे. तुम्ही जे विश्लेषण दिलं अतिशय योग्य दिलं. लोकांना सांगितलं परिस्थिती, टर्बाईनची परिस्थिती सांगितली, कोजन कधी करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे. सुधीररावने अहवालात सांगितलं 2,500 टन आहे, अहवालात करतोय 2,500, तिकडे दाखवतोय 5,000 टन. हो हा सगळ्यालाच फसवतोय प्रदीप दादा. बँकेतले कळतं काय याला, हा लोकांना नाव ठेवतो ना, अजितदादांच्या नावावरती खापर फोडतो. अजितदादांनी त्याच्या कारखान्याला ते म्हणतात ना म्हण, आता ते म्हणत नाही इथं महिला भगिनी आहेत, बायकोचा भाऊ. जाऊ द्या आता पुढे नाही काय म्हणत, तुम्ही समजून घ्या. पण याचा स्वभाव बदलला पाहिजे. सुधीरराव थांबा आता 2 मिनिटं. संस्थेचा जो विषय तुम्ही सांगताय, शैक्षणिक संस्थांमध्ये वाबळेवाडीची शैक्षणिक संस्था असेल तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न, माझी संस्था असेल मी कारखान्याला उभं राहून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न, हा कुठं फेडणार आहे पाप. दादा पाटील तुमच्या परवानगीने बोलतोय. दादा यायचे म्हणत होते, मी तुमचं नाव सांगितलं, म्हटलं दादा पाटलांनी सांगितलंय, दादा येऊ नका शांतरा मी आहे. सांगण्याचं तात्पर्य हे जळतंय हो. कामगार माझा देश ओढायला लागलाय, हे लचके तोडलेत यांनी कामगारांचे लचके. आता एवढे शब्द बी कमी पडते असतील तर अनेक शब्द आहेत, पण ते बोलत नाही. आणि पवार साहेबांना सांगते 4-5 जण होते हे हो, आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक दरवेळेस करतात. तू आमच्या प्रश्नाची उत्तर दे ना, कशाला आम्ही काय बोलू. बाकीच्या कारखान्याची सभा 12-12, 1-1 वाजेपर्यंत चालते. लोकांच्या हिताचे प्रश्न नाही विचारायचे, मग तुला विचारायचं तरी काय. तुझ्या कामात बी क्वालिटी काय चालली आहे. शासन यंत्रणेचा वापरतो. आता मला वाटतं ग्राम सुरक्षा मेसेज येतोय, स्वप्नील तुम्हाला आला असेल ना आपल्या गावातला दूध संघ. हा शासकीय याचा ग्रामपंचायतीचा सुद्धा हा वापर करतो. लोकांना खोटे ठराव करायला लावतो, खोटं करायला लावतो, गुन्हे दाखल करतो. ह्या सगळ्या भूमिका थांबल्या पाहिजेत. लोकांनी विचार, आणि आम्ही तरी तुम्हाला की लोकांना काय झालंय हो, याच्या 5,000 का बोलता तुम्ही. दादा पाटलांनी सांगितलं होतं 3,000 आम्ही तुम्हाला ऊसाला बाजार भाव देऊ. काय चुकलं होतं त्यांचं, ते कसं देणार ते तुम्हाला गणित कसं सांगणार. तुम्ही BSc ऍग्री आहे ना, असा चष्मा करून बोलता मध्ये आधी. हा त्यांचं गणित योग्य होतं ना, आम्ही त्यांच्या विचाराशी सहमत आहोत. पण मला एक म्हणायचंय दादा पाटील,
आणि बाबासाहेब असतील, सुधीरराव, या माजी संचालकांना आता मला वाटतं बऱ्याच कोटीची रक्कम काय नोटीस आली आहे तुम्हाला, 84 कोटी. नाही ते मुद्दाम सांगितलं मी अडखळ, कारण श्रीनिवास गाडगे बघतात त्यांच्या कारखान्याची मीटिंग किती सोबर चालते, सगळ्या सभासदांना विचारले प्रश्नाचे उत्तर देतात. मग ह्याच्यामध्ये काम करताना माझे तुमचं चुकलं व थोडस, तुम्ही प्रत्येक वेळेस प्रोसिडिंगला घ्यायला पाहिजे होतं, प्रोसिडिंगला तुमचा विरोध नोंदवायला पाहिजे होता आणि त्याच्या नकला लगेच घ्यायला पाहिजे होत्या. त्या नकला घेतल्या, तुम्हाला दिल्या नाही, तुम्हाला घेता नाही आल्या, हा मिळत नाही आल्या. बर ठीक आहे, चला नकला जर असत्या ना तर याला कायदेशीर लढाई तुमच्या भाषेतली तुम्ही ज्या पद्धतीत आता भांडताय ते अतिशय योग्य आहे. तुमच्या ह्या आजच्या उपक्रमामध्ये आम्ही पक्षीय व्यासपीठ बाजूला सोडून शेतकऱ्यांच्या हिताकरता आमच्या वडिलांनी त्याग केला याच्या कारखान्याकरता. कारण स्वर्गीय बापूसाहेब तिट्यांचा श्रीचा कारखाना इकडे वर्ग झाला प्रदीप दादा, त्याचे आम्ही सभासद. राहुल पाचरणे यांनी सांगितलं 6000 मतात माझा शेवट वारस नोंद मधून घ्या. ही संघर्ष योद्ध्याची कहाणी आहे. सुधीरराव, आता कसं आहे काय डिस्टर्ब हे पहा, मुद्देसूद बोलायचं म्हटलं ना, काही गोष्टी सांगायच्या असतात आणि त्या जर तुम्ही सांगून देत नसतात तर आम्ही इथून निघून जातो. तुम्ही या गोष्टी शांत राहा. मी तुम्हाला 10 वेळा सांगितले, काही गोष्टी लोकांच्या हितासमोर बोलल्या पाहिजेत. हे लोकांना सांगायचं कधी करणार? सचिनराव पालांडे, त्याच्या आजोबाचं नाव शेअरचे ट्रान्सफर नाही झाला, माझ्या वडिलांचे 2 शेअर्स आहेत, त्याच्या वडिलांनी दिलेत, रावसाहेब दादांनी 1 शेअर, तो ट्रान्सफर करतोय, सांगतोय त्याला दिले नाही. या लोकांच्या व्यथा सांगू द्या ना. का लोकांच्या व्यथा तुम्ही सांगू देत नाही? समाजामध्ये काम करताना ज्या वेळेस राजकीय जोड्या आम्ही बाजूला ठेवून तुमच्या बरोबर आलोय, सामाजिक बांधिलकी आम्ही कुठल्याही अर्वाच्य भाषेचे आमचे शब्द वापरायची तयारी नाही. पण समोरचा माणूस जर हीन पातळीत बोलत असेल, दादा पाटलांना म्हणतो डिझेल चोर, लाज वाटली का त्याला? काय म्हणायचं कारण? त्यांनी कसं सहन करणार? जेस तुम्ही सहन करणार? ज्या माणसाने प्रामाणिक काम केलं त्याला तुम्ही बोलण्याची जर भाषा लेवल तुम्ही घसरत असाल, त्याला उत्तर दिलं पाहिजे ना. या सभेच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. सुधीरराव, तुम्ही अभ्यासपूर्वक बोललात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. अतिशय योग्य उत्तर दिली. असू द्या, बोलण्याच्या वखत काय चुकलं असेल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणं जे सभासद बांधव, जे हितचिंतक या ठिकाणं उपस्थित झाले त्या सर्वांना धन्यवाद मानतो. आणि हा जो लढा आहे, हा दादा पाटलांनी पेटवलेली ज्योत आहे, ही कायम संघर्षाची राहील. आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कामगारांच्या हिताचे निर्णय कसे होतील याच्याकरता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. कुठल्याही आघाडीचा बिघाडीचा विषय नाही. आम्ही पवार साहेबांना सुद्धा ठासून सांगितलंय, याला उमेदवारी असेल तर उद्धव ठाकरे गटाचे माऊली कटके नाही काम करणार आणि आम्ही बी नाही काम करणार, एवढं सांगतो. धन्यवाद.